काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव नेहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चौधरी, रमेशजी जगताप, आपल्या सर्वांचीच कन्या गिरिजाताई पिचड, अरुण वक्सवरे, सीताबाई पथवे, भास्कर दराडे, पोपटराव, बाळासाहेब सेटे, आपण सर्वच उपस्थित. प्रत्येकाचा नामोल्लेख केवळ वेळेअभावी मी टाळतोय. शिक्षण क्षेत्रात काम करणारे सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षक बंधू भगिनी, आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धेय अजितदादा यांना परत एकदा शब्दरूपाने अभिवादन करतो. महाराष्ट्राचा ग्रामीण भाग ज्यामध्ये सहकार, शेती, शिक्षण, नवीन जो काही एक नवीन पिढी येते त्या पिढीचं भविष्य हे सगळं घडविणारा, सांभाळणारा, यांच्या पाठीशी उभं राहणारा अशा प्रकारचा महाराष्ट्रातील एक नेता, ज्याला महाराष्ट्र समजत होता. विशेष करून ग्रामीण महाराष्ट्र जो समजून घेत होता आणि त्या ग्रामीण महाराष्ट्राचा आधार म्हणून जो काम करीत होता, असा महाराष्ट्राचा, देशाचा एक महान नेता आपल्या सर्वांचे अजितदादा यांना परत एकदा आदरांजली अर्पण करतो. सुरेशचंद्र आवारी आपल्या सर्वांना कदाचित माहीत नसावेत, पण आपल्या तालुक्यातले ते पहिले शिक्षकांच्या, आपल्या सर्वांच्या भाषेमध्ये ड्रॉइंग टीचर होते. इतका उत्तम चित्रकार जो राज्याच्या पातळीवर त्यावेळेला ज्यांचं नाव होतं. आपण जर कधी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये गेलात तर त्यावेळेला त्या काळामध्ये त्यांचं एक वसाहेब नवलेंचं त्यांनी काढलेलं तैलचित्र आहे, ते आपण अवश्य पाहावं. जहांगीर गॅलरीमध्ये मुंबईला कितीदा तरी त्यांच्या छायाचित्रांचं, त्यांच्या तैलचित्रांचं अनावरण त्या ठिकाणी किंवा प्रत्यक्ष पाहण्याचं काही दिवस ते चालायचं आणि सतत एक गर्दी तिथे असायची. आपल्याकडं चौधरी म्हणून आहेत, राजापूरचे किंवा धामणगाव पाटचे, त्यांचे ते जावई. असं आपल्यातला माणूस एक गेला आहे, त्यांनाही आपण परत एकदा आपल्याला माहिती व्हावं यासाठी मी हे सविस्तर सांगितलं. सत्यजित दादा यांचं व्यक्तिमत्व तुम्हा सर्वांना माहीत आहे. आम्ही कार्यकर्ते सांगूच, पण तुम्ही सर्वांनी ते अनुभवलं आहे. आणि सत्यजित दादांचं व्यक्तिमत्व आम्ही कोणी तयार केले असं मला वाटत नाही, ते तुम्हीच त्यांचं व्यक्तिमत्व घडवलं आहे. अकोले तालुका किंवा पूर्णपणे नाशिक पदवीधर मतदारसंघ किंवा त्याही कक्षेच्या बाहेर पुरा महाराष्ट्र ते पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत की शिक्षक आमदार आहेत असा प्रश्न पडावा, इतकं त्यांचं काम शिक्षण क्षेत्रासाठी आणि तुमच्या सर्वांच्यासाठी मोठं आहे. त्यांना सांभाळणं, मोठं करणं, त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे पैलू पाडणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रभर सर्व परिचित करणं, यामध्ये शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्यापासून विद्यार्थ्यांच्यापासून सर्वांचं विशेष त्यासाठीचे प्रयत्न आहेत. आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. असं एक आपल्यातलं उमदं नेतृत्व सत्यजित दादा आपण घडवलेत. एका लहान वयामध्ये सुद्धा प्रचंड व्हिजन ज्यांना आहे,
त्यांचे विधान परिषदेतली कधी जर भाषणं आपण ऐकली असतील आणि ते समजून घेतले असतील तर अजितदादा आपल्याला निश्चितपणे समजतील. एका विशिष्ट पुढच्या भविष्याच्या एका विशिष्ट टप्प्याच्या पुढे पण त्यांची नजर आहे. दुर्दैवानं काय होते मी तुमच्या लक्षात आणून देईल आत्ता. एज्युकेशन फील्डमधलं जे आउटडेटेड होतं, गिरिजा इथे आहे, जे मुंबईत कालबाह्य होतं, जे पुण्यात कालबाह्य होतं, जे जगात कालबाह्य होतं, तेव्हा ते आपण स्वीकारतो. ग्रामीण भाग. माझा स्वतःचा अनुभव आहे की मेकॅनिकल ब्रँचला जेव्हा आपले मुलं इंजिनिअरिंगला यायचे तेव्हा अमृतवाहिनीशी संबंधित तो दुरून विद्यार्थी आला, मी तरी म्हणायचं काय मेकॅनिकल ना, तो म्हणायचं हां मेकॅनिकल. नंतर मग कोणी विचारतच नाही सर्व्हिसला. माझ्या सख्या भाच्यानं सिव्हिल सोडलं, मेकॅनिकल घेतलं, 2500 रुपयावर माळेगावच्या इंडस्ट्रीत काही वर्ष काम केलं. अशी आपत्ती येते कारण आपल्याला व्हिजन नसतं. पालकांना नसतो द्यात, आपल्याला पण नसतं. अनुकरण करण्याची फार वाईट परिस्थिती आपल्या विद्यार्थ्यांची मध्ये आहे. तुम्ही शिक्षक आहात म्हणून मी हे मुद्दाम बोलतोय. स्पेशल सब्जेक्ट घेताना सुद्धा हे होतंच. एकाने घेतला की तोच, केमिस्ट्री की केमिस्ट्रीच, आता गरज फिजिक्सची, विद्यार्थी केमिस्ट्रीचे, असं सर्वच होतं. इंजिनिअरिंगमध्ये तर करमणूक व्हावीच असाच तो विषय आहे. लांबून विद्यार्थी आला की आम्ही नंतर विचारायला लागलो सिव्हिल ना, तो म्हणायचा हा सिव्हिलच. आत्ता आला की आम्ही विचारतो IT कॉम्प्युटर सायन्स, हा म्हणतो IT कॉम्प्युटर सायन्स. याचा एकमेव हे जे काही आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे त्याचं आपण बदलत्या काळाचं स्वरूप लक्षात घेऊन आपलं करिअर त्या क्षेत्रात करावं, हे शहाणपण देण्यामध्ये आपणच कमी पडलो आहे. ते शहाणपण आलं पाहिजे की बदलतं पुढचं चित्र कसं असेल, पुढचं भविष्य कसं असेल, आत्ताच्या विद्यार्थ्यांना पुढच्या करिअरच्या संधी कुठं कुठं उपलब्ध असतील. तर हे ओळखण्याचं जे काम आहे हे आपल्याकडनं कमी होते आणि सत्यजित दादा त्याच्यावर बोट ठेवून काम करतायत. जे द्यायचं, जे करायचं, तर ते आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या भविष्य घडवण्याच्यासाठी काय काय उपयोगाला पडेल, कशाची गरज आहे, हे त्यांनी बरोबर हेरलेलं आहे. मग ती अभ्यासिका असो की फार आत्ता आपण बोलतोय या साहित्याच्याबद्दल सुद्धा असो. मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा मला जर कोतुळला सभेला जायचं असेल तर तिथला आमचा कार्यकर्ता, मला त्यानं पाहिलं मोटरसायकलवर आला की तो जुना कार्यकर्ता असायचा, वर्तमानपत्र हातात असायचं, त्या वर्तमानपत्राचं बरोबर तो गोल अशा प्रकारचं ती पूर्वी असायची ना, ती पत्र्याचं तयार केलेलं, ते करायचं आणि हुर्र असं सांगून ते सभेचं अनाउन्समेंट करीत चालायचा रस्त्याने. आता ते सगळंच चित्र बदललं आहे. जुन्या लोकांना कधी रावजी वाळून कधी जरा विचारा, काय माणूस होता हा त्यावेळेला, ते पत्र्याचं ते केलेलं धनो, ते माहिती घे एकदा पप्पांकडनं. अकोल्यामध्ये आम्ही तरुण पोरं त्यांच्या मागे पडायचं आणि तो त्यावेळेला भाषण करीत किंवा एक एक वाक्य सांगत प्रचार करीत तो अकोल्यातून चालायचा. त्या जीपच्या पायरीवर असायचा आणि पायरीवरून आपण पडू की काय होईल कसली पण चिंता नसायची. पण ते साहित्य आता बदलावं लागेल, आता ती पद्धती बदलावी लागेल, आता डिजिटल साधनांचाच वापर करावा लागेल. हे बदलत्या काळामध्ये आपल्या सर्वांना समजतं आहे. पण आता केवळ तुम्ही त्यातून गेलेले आहेत, आता डिजिटलच्याही पुढचे काही पाऊलं आत्ता पडत आहेत. केवळ फक्त स्क्रीन लावायची आणि स्क्रीन लावून त्याच्याही पुढे आता एज्युकेशन सिस्टममध्ये, टीचिंग एड्समध्ये आता कितीतरी नवे अशा प्रकारचं आत्ता येऊ राहिलेलं आहे. आणि हे थांबणारं नाही आहे. म्हणजे आपण जेव्हा हे बोलत असतो तोपर्यंत डिजिटल माध्यमं आपल्यापेक्षा अधिक पुढे असतील. तर ते किती पुढे असतील हे जाणणारे सत्यजित दादा आहेत, हे मला फक्त आपल्या सर्वांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. अभ्यासिका आत्ता ते देत आहेत, पण त्या अभ्यासिकाची केवळ इमारत आपल्याला नको आहे, तर पुढे जाऊन ते उपयोगात आणण्याची गरज आहे. ते उपयोगात आणलं पाहिजे. ते उपयोगात कसं आणता येईल याच्यावर काम करण्याची गरज आहे. आपल्या तालुक्यापुरतं मर्यादित बोलायचं तर जरा थोडंसं अवघड आहे. हे तुमच्या बाजूनं पण मलाही समजतं आहे.
हे काय करावं, कधी कधी मला सुद्धा माझं कार्यकर्ता मन सुन्न पडतं की करावं काय, म्हणजे आपण यांच्यापर्यंत पोहोचू, विद्यार्थ्यांच्यापर्यंत. अजून आपण फारच मानसिकदृष्ट्या विकलांग आहोत. हे आपल्याला हे समजूनच घ्यायचं नाही आहे, आपल्याला हे जाणूनच घ्यायचं नाही आहे. हे आपण जर जाणून घेतलं नाही तर तुम्ही किती पण प्रयत्न करा, शिक्षकांनी काय करायचं, हतबल आहेत ते सगळे. विद्यार्थ्यांनी समजून घेण्याची, विद्यार्थ्यांची आकलन शक्ती उपयोगाला आणण्याचं त्यांचं काम आहे. तर ते जर उत्तमरित्या विद्यार्थ्यांनी ती आकलन शक्ती बाळगली तर मला वाटत नाही की त्या गर्दीत, लातूरच्या गर्दीत, कोट्याच्या गर्दीत आपण एक व्हायचं. आई वडील सगळे गेले, आता कुठं शिकतोय कोटा, आता कुठं शिकतोय लातूरला, फार जवळ येऊन सांगायचं तर कुठं, नावानिशी बोलेल, मला काही भीती नाही आहे, फर्ग्युसनला. जो विद्यार्थी 10वीचा आमच्याकडे अबाउट 90 होता, तो 12वीला फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा येणं मुश्किल. पण जणू काही जेलमधून माणूस बाहेर पडतो आणि एकदम फ्रीडम त्याला मिळतो ना, तसा 10वी कधी होईल आणि कधी बाय बाय करील आणि कधी जाईल शहरात निघून, ही प्रवृत्ती शिक्षक आहेत म्हणून मी हे सगळं बोलतो आहे. म्हणून अभ्यासिकासुद्धा दादा यासाठी देत आहेत की इथे करा ना, पण इथे किती पण द्या. आईवडिलांनी कितीही उत्तमरित्या जीवनसत्वयुक्त आहार दिला तरीसुद्धा पोट भरत नाही. त्याला हॉटेलचा बटाटेवडा आणि रस्सा लागतोच, त्याशिवाय काही पुढे जाताच येत नाही. तर हे कल्चर हे आपण बदलवलं पाहिजे. मी त्यांना दोष देतो असं नाही, आपण बदलवलं पाहिजे. एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी सांगेल, त्या कांद्याचे भाव एवढे पडलेले होते आणि आम्ही अकोल्याच्या बस स्टँडवर रस्ता रोको केला होता. तर त्या रस्ता रोकोला त्यावेळी ते IPL की काय ते काय होतं, मला काय त्यातलं फारसं माहीत नाही आहे. आणि कित्येक हॉटेलमध्ये ते TV किंवा स्क्रीनवर दिसत होतं. ज्यांच्यासाठी आपण करतो ते शेतकऱ्याचे सगळे मुलं स्क्रीनवर होते. पण बापाच्या कष्टाला न्याय मिळत नाही म्हणून जे काही कांद्याच्या प्रश्नावरचं आंदोलन आहे त्याला गारुड्याच्या खेळा इतके सुद्धा लोक नव्हते. हे मी यासाठी शल्य म्हणून नाही, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही काम करतायत त्या क्षेत्रामध्ये, म्हणून मला असं वाटतं की ही परिस्थिती आपल्याला आपल्या तालुक्यातली जाणून घ्यायची गरज आहे. बघा, आपल्यातनं जे लोक बाहेर शिकायला गेले ना, तिथे सर्व्हिस केली. आमच्या भगिनीनं, तुम्ही पण लक्षात घ्या, तुमची एक जाऊ गेली मुंबईत आणि तुम्ही आहात इथे. तिचे मुलं ते काही सर्व्हिस सोडत पुढाऱ्यांच्या मागं पडत नाही आहेत, ते स्वावलंबनानं मिळवत आहेत सगळं, काही करावं लागत नाही त्यांना. आपल्याकडं तो तुमच्या तावडीत न सुटला की पुढाऱ्यांकडं नोकरी 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 करत फिरतो. का बरं? जे आपल्यातनं शहरात गेलेत त्यांना का फिरायची वेळ येत नाही आहे? त्यांची काय, त्यांना असं काय आहे तर ते सुरुवातीपासून व्हिजन ठेवत आहेत, सुरुवातीपासून ते ठरवत आहे की मला इथेच करिअर करायचं आहे आणि या दृष्टीनं ते प्रयत्न करतायत. ह्या धोरणापाशी येऊन तुम्हाला थांबवायचं होतं आणि परत एकदा सत्यजित दादांच्याकडं त्यासाठी वळायचं होतं की हे दृष्टी, ही व्हिजन, ही जी दादांकडं आहे, आपल्यासाठी हा एक तरुण पोरगा, भविष्याचा वेध असलेला आणि आपल्या तरुणाईला सुद्धा भविष्याचं जसंच्या तसं केवळ चित्र नव्हे तर त्या वाटा खुल्या करून देणारं अशा प्रकारचं हे एक व्यक्तिमत्व आहे किंवा अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी आहेत. हात बांधील असतात लोकप्रतिनिधींचे, पण आर्थिक बाबत स्थानिक विकास निधीला भरपूर मर्यादा असतात. पण ज्याचा उपयोग शैक्षणिक कामकाजाच्यासाठी होईल तशाच प्रकारचं साहित्य पुरवठा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे किंवा एज्युकेशन संबंधित काम करण्याचा तसा प्रयत्न आहे. आता शिवाजीनेही वेगळी गावांच्या नावानिशी माहिती दिली, आपल्याकडे शाहूनगरमध्ये घेतलेलं आहे, पण त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. नगरपालिकेनं तशा प्रकारची अभ्यासिका डेव्हलप केली पाहिजे. त्यासाठी डेव्हलप झाली व्यवस्थित, सगळीच काही बाहेर पडत नाही आहेत, त्यांच्यासाठी ती निश्चितपणे उपयोगाला येईल. तेव्हा हे जे काम शैक्षणिक क्षेत्रात आपल्या पिढीचं, पुढच्या पिढीचं भविष्य घडवण्याचं काम सत्यजित दादा करतायत आणि त्यांना शक्ती देणं, त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणं हे तुम्ही करतायत. म्हणून तुमच्याप्रती आभार व्यक्त करतो आणि दादा यांच्याही प्रती आभार नाही म्हणणार,
पण योग्य दिशेनं योग्य पाऊल टाकीत दादा पुढे चाललेत. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.